7 PM विशेष रिपोर्टच्या सुरुवातीलाच बातमी अशोक खरातची। या खरात नावाच्या महाभागानं राजकीय गुरु आणि सल्लागार असल्याचा आव आणत जे काही चालवलंय ते धक्कादायक आहे। मंडळी, या खरातच्या जशा एक एक फाइल्स किंवा कारनामे समोर येतात ना, ते एकापेक्षा एक जास्त धक्कादायक आहेत। थोडे थोडके नाही, 2-5 नाही तर 100 व्हिडिओज असल्याचा दावा केला जातोय। आणि यात आता आणखीन अनेक राजकारणी, म्हणजे रुपाली चाकणकर तर एक नाव आहे, पण जवळपास सर्वच पक्षीय प्रमुख राजकारणी यामध्ये या बाबाचा आशीर्वाद घ्यायला जात होते असं समोर आलं। पाहूयात एक खास रिपोर्ट। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र करायच्या। नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या। रुपाली चाकणकर अनामिका कापायच्या। स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। कापलेलं बोट, सोमवती अमावस्या आणि चाकणकरांचे खूप सारे फोटोज। त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात। कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात। आणखी एक नेताही अनामिका कापायचा। कोण आहे तो नेता? अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। श्रावणी सोमवारी खरात ओशनो प्यायला द्यायचा। एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे। ओशनो घेण्यासाठी राजकीय नेते हेलिकॉप्टर पाठवायचे आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची। खरात कोल्ह्याचे कान तांत्रिक विधीसाठी वापरायचा। हा महाराष्ट्र आहे की तंत्रमंत्रांची प्रयोगशाळा? आपल्याच महाराष्ट्रात हे सगळं चाललंय। हे डोकं सुन्न करणार आहे, डोकं बधीर करणार आहे। कॅप्टन अशोक खरातचे कारनामे बाहेर आले आणि खरातकडच्या व्हिडिओंची, अघोरी प्रकारांची आणि तंत्रमंत्रांची अख्खी गुहात सापडली। खरातच्या या जादूटोण्याच्या प्रयोगशाळेची गिरायक कोण? तर चक्क महाराष्ट्रातले राजकीय नेते। त्यात सगळ्यात आघाडीवर आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। रुपाली चाकणकर या अशोक खरातांचे पाय धुतात, त्यांचे पाय पदरानं पुसतात, त्यांना घास भरवतात, त्यांचं औक्षण करतात। हे थोडं झालं की काय, तर अशोक खरात यांच्या सांगण्यावरनं चक्क त्या स्वतःच्या हाताची अनामिकाही कापतात। सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर अत्यंत खळबळजनक आरोप केले की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं। मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे। मी त्याची कॉपी काढून आणली आहे। अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा। ते तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे। या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो। या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते। हे विशिष्ट वेळेला करतात। कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात। हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं। आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024। फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईल। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9
सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. रुपाली चाकणकरच नव्हे तर महाराष्ट्रातले देशातले अनेक नेते या भोंदूबाबा अशोक खरातच्या नादाला लागल्याचा धक्कादायक आरोप अंजली दमाने यांनी केलाय. हा अशोक खरात ओशनो तयार करायचा. ओशनो म्हणजे काय ऐका. एक खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून. याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत. या अशोक खरात बद्दल प्रचंड धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो कोल्ह्याचे कान तांत्रिक विधीसाठी वापरायचा, सुगंधी कस्तुरी लोकांना द्यायचा आणि फलप्राप्ती होते असं सांगायचा. चेरेजी बाबाशी की कोल्याला शिंग नसतात, परंतु आम्ही कोल्याचे शिंग वापरून जादूटोणा करतो आणि तुम्हाला इच्छित असं जे तुमचं काय मन असेल ते त्या पद्धतीने बदलावता येतं, तर मग तुम्हाला इच्छा प्राप्ती होते, तुम्हाला धनप्राप्ती होते. अशा पद्धतीनं तो सांगत होता, अशी आम्हाला माहिती कळाली. तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता असं पण आम्हाला कळलेलं आहे. तंत्रमंत्र करणाऱ्या या भोंदूबाबाच्या नादी महाराष्ट्रातले अनेक नेते लागले होते. तब्बल 9 मंत्री या बाबाचे भक्त होते असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारची विधी करत होते. हा भोंदू बाबा कॅप्टन खरात नेमका काय करायचा, तंत्रमंत्र कसा करायचा, महिलांचं शोषण कसं करायचा, याबद्दल आता तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालची SIT तपास करते. याबद्दलचे सगळे पुरावे SITला देण्यात आले आहेत. अशोक खरात सध्या गजाआड आहे. आता कुठलं तंत्रमंत्र त्याच्या मदतीला येत आहे बघूया. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.